हो ऐका ना, काय रे? आपले शेजारी नाही का त्यांनी 15,000 रुपयांनी कामवाली बाई ठेवली, कपडे भांडे झाडू पोछा. तर मी काय विचार करत होते माहिती का? अजिबात विचार करायचा. शेजाऱ्यांना 15,000 दिले काय 30,000 दिले काय, तू तिथं अजिबात कामाला जाणार नाही, अजिबात धुणं भांडीन झाडू पोछा करणार नाही. मला काय पगार कमी आहे का? आपल्या पोटापुरतं भरपूर पगार आहे मला. उगाच माझी इज्जतीचा कचरा करू नको. काय झालं ग सोनूची मम्मी काऊन बसली अशी? अहो सोनूचे पप्पा माझं लय डोकं दुखू राहिलं. मग काही गोळी गिळी घ्यायची. घेतली गोळी घेतल्यापासून तर जास्तच दुखू राहिलं. कोणती गोळी घेतली कनू? आता कोणती घेणार आहे? डोकं दुखू राहिलं तर डोकं दुखायचीच गोळी घेतली ना. डोकं दुखायची? हा. त्याच्यामुळेच तर मग तो जास्त डोकं दुखायला लागलं. कस काय? डोकं न दुखायची गोळी घ्यायची, डोकं बरं व्हायची. हे माझ्या लक्षातच नाही आलं सोनूचे पप्पा. मी मेडिकल वर गेले आणि म्हणले डोकं दुखायची गोळी द्या. त्यानं मला डोकं दुखायची गोळी दिली आणि मी आई तीच घेतली. अरे देवा. क्या हुई? कुछ नहीं दोस्तों, अपने पति को चेक करने के लिए मैंने फेक आईडी बना के उन्हें मैसेज किया और पता है उन्होंने क्या कहा कि मेरी बीवी तो 3 साल पहले ही मर चुकी है. नारळाला डोळे आहेत पण तो पाहू शकत नाही. कपाला कान आहे त्याला ऐकता येत नाही. बाटलीला तोंड आहे तिला बोलता येत नाही. सुईला नाक आहे तिला सुगंध घेता येत नाही. कंगव्याला दात आहे त्याला खाता येत नाही. टेबलाला पाय आहे तो चालू शकत नाही. पण अडचण ही आहे माणसाजवळ सगळं काही आहे पण त्याला माणुसकी दाखवता येत नाही. ही जेवणाची शोकांती. तर सांग बाळा, जपानचे पंतप्रधान कोण? मला का माहित? अगं थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव. आई मला सांग पिंकी कोण आहे? मला काय माहित पिंकी कोण आहे? जरा नवऱ्याकडे लक्ष ठेव. अगं आज टीव्हीवर 30 फुटाचा साप दाखवणार आहेत. काय उपयोग? मला कुठे बघायला मिळणार आहे? का? अहो आपली टीव्ही 21 इंची आहे. लोक बायकोशिवाय कसं राहतात काय माहित. माझी शेजारीन जरी माहेरी गेली माझं जरा सुद्धा मन लागत नाही. ओंकार दादा, काल मी मोबाईल दुकानवाल्याला फसवले. कसं काय काय? 299 रुपये दिले रिचार्ज मारायला आणि नंबरच चुकीचं सांगितले.